पृथ्वीराज चव्हाणांचा आकडेवारीसह वोट चोरीचा आरोप. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दुबार, तिबार आणि त्यापेक्षाही अधिक वेळा नोंद झालेली नावे आढळून आली आहेत. त्या प्रकाराने निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. प्रशासकीय यंत्रणेने जर अशा बोगस आणि संशयास्पद नोंदींना खतपाणी घातले नसते तर 2024च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल नक्कीच वेगळा लागला असता, असा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. पाहूया ते काय सांगतायत. कराड दक्षिणच्या दुबार मतदानावर बोललात. अतुल भोसलेंनी असा आरोप केला होता की अतुल भोसलेंनी आरोप असा केला होता की तुमच्या कुटुंबात 9 जणांची दुबार मतदान होती. चुकीचं असेल तर कसं होतं, काही ठिकाणी काय होतं की आम्ही 2 ठिकाणी राहतो. आणि याच्यावर फडणवीसांनी मुंबईत प्रतिक्रिया पण दिली होती. पण मी काय म्हटलंय की कराड मतदारसंघामध्ये 56,000 दुकानं आहेत. आमच्या घरातली कोणतं ते चुकीचं आहे. तुम्ही दुबार मतं केली, वाळव्यातली रेटत करायची, रेटतली चोऱ्यातली हे चुकीचं आहे. त्यामध्ये चुकीचं आहे. कारण दुबार असतं योग्य आहे का मला सांगा. देवेंद्र फडणवीस सांगा की त्यांच्या मतदारसंघात किती दुबार होते. तुमचं जेव्हा 2024चा लोकसभेमध्ये दारुण पराभव झाला तेव्हा तुम्ही खडबडून जागे झाला. अमित शहा नागपूरला गेले, भाजपच्या अधिवेशनात बोलले की 10% मतं वाढवा. कशी वाढणार मतं? आम्हालाच मागचं पडणार आहे. मतं वाढवायला फक्त दुबार तिबार चौघात करा. मला आमच्या स्टाफ तुम्हाला नाव एका माणसाचं आपल्या मतदारसंघामध्ये 15 ठिकाणी नाव आहे. स्वतःचं नाव, वडिलाचं नाव आणि आडनाव 15 ठिकाणी. ती 15 वेगळी माणसं आहेत, ते एक माणसं आहेत. निवडणूक आयोगाने ठरवलं पाहिजे. पण जिल्हाधिकारी मी धन्यवाद देतो. तुम्ही म्हणतो आपण काही 48,000 नावं कमी केली. माझ्या मतदारसंघामध्ये एकूण 3,15,420 मतदार होते 2024. त्यापैकी एकूण 21,232 लोकांची नावं 48,749 ठिकाणी. काही 17,000 लोकांची 2 आहेत, 2800 लोकांची 3 आहेत, 700 लोकांची 4 वेळा, एकाचं 15 वेळा, एकाचं 12 वेळेला, एकाचं 9 जणांचं 11, पुन्हा 8 जणांचं 9, असे सगळ्या तक्ता तुम्हाला दिले. ही डुप्लिकेट नाव आहे. यात बहुतेक लोकांनी दुबारा मतदान केलेलं आहे. नेल पॉलिश रिमोव्हर लावलं की ती शाही पुसली जाते. दोघंच शाही होते. शाहीच्या वेळी तिने आता ते फेडफेड काय झालं होतं ते झालं. नंतर दुसरं मी जे केले आणि हे बाकीच्या मतदारसंघाचं पाहिलं तर दक्षिण कराड आणि उत्तर कराडचे सामायिक मत आहे 6,022. उत्तरमध्ये नाव आहे ते, दक्षिणमध्ये तेच नाव आहे. नंतर इस्लामपूरमध्ये 6,708. नंतर शिराळामध्ये 7,976. नंतर पाटण विधानसभेमध्ये 41 आणि पलूस कडेगावमध्ये 2,962. अशी 28,000 मतं शेजारच्या मतदारसंघाने दुबार. आता इस्लामपूरच्या येडेबचित्रमध्ये करायचं काय चालून गेलं तरी ती दुबारा केली लोकांनी. सोयीप्रमाणे तिथं मतदान करायचं, सोयीप्रमाणे इथं करायचं. ही तुम्ही काढायला बसलेला आहे. दुसरं काय सांगायचं, मला 2019 पैकी जास्त मतं पडली. मला 92,000 19 होती, 1 लाख झाली. मला लक्ष पडली म्हणजे आधी काय अँटी इन्कममध्ये होती का, मी काही काम केलं नाही. पण विरोधकांची एवढी वाढली ह्याच्यापुढे काय करायचं त्यांच्या गुन्हे. हाच हीच मुवमेंट हे चांगलं राहुल गांधींनी केलं होतं वोट चोरीचं. उत्तरेत काय झालं की विशिष्ट धर्माची, जातीची मतं वगळली गेली जी बहुतेक काँग्रेसला मतं देतात. इथं आपल्याकडे दुबार मतदान, आपल्या त्यांच्या विश्वासातल्या माणसाच्या नावाने दुबार तिबार मतदान केलं. ही जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. निवडणूक आयोगाच्या सक्रिय सहभागामुळं निवडणुकीचा निकाल होता.